eLibraryCloud.com डिजिटल लायब्ररी नेटवर्क आज्ञावलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपण आज पाहणार आहोत सभासद नोंदणी कशी करायची आहे। त्यासाठी मी सभासद मेनूवरती क्लिक केलं आहे, त्यानंतर मी नोंदणीवरती क्लिक केलं आहे। यानंतर आपल्याला पूर्वी नोंद केलेल्या सभासदांची यादी या ठिकाणी बघायला मिळेल। यामध्ये सभासद क्रमांक, नोंदणी दिनांक, सभासदाचे नाव, भ्रमणध्वनी आणि त्याच्या शेजारी आणखी काही बटन्स आपल्याला बघायला मिळतील। त्याच्यामध्ये 1 नंबरचं बटन आहे एडिट करण्यासाठी, म्हणजे बदल करायचा असेल तर, पूर्वी नोंद केली आहे त्याच्यामध्ये काही बदल करायचे असेल तर, नोंद डिलीट करायची असेल तर, सभासद अकाउंट जर बघायचं असेल तर, आणि सभासद निर्लेखित करायचं असेल तर। त्यानंतर सुरुवातीला आपल्याला दिसतंय की एक नवीन बटन आहे, त्याच्या बाजूला एक निवडा बटन आहे। नवीन नोंद करण्यासाठी आपण नवीन बटन दाबणार आहोत आणि निवडामध्ये आपण जर आपल्याला काही पर्टिक्युलर फिल्टर लावून जर माहिती शोधायची असेल तर, किंवा रिपोर्ट जर डाउनलोड करायचा असेल तर आपण निवडा बटन दाबणार आहोत। आता मला नवीन नोंद करण्यासाठी मी नवीन बटन दाबलं आहे। यामध्ये मी सभासदाचं नाव या ठिकाणी नोंदवत आहे। त्यानंतर मला पत्ता नोंदवायचा आहे। त्यानंतर पिनकोड जो असेल तो, त्यानंतर फोन नंबर असेल तर, मोबाईल नंबर असेल तर, जन्मदिनांक जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर नोंदवा, नाहीतर आहे तसेच राहू द्या। स्त्री आहे की पुरुष आहे, ईमेल आय डी जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर यामध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आवर्जून घ्या, कारण सभासदांना आपण व्हॉट्सअपवरती SMS वगैरे पाठवू शकतो। आणि मोबाईल ॲप वापरण्यासाठी सुद्धा मोबाईल नंबर आवश्यक आहे। त्यानंतर आधार नंबर, पॅन नंबर जर आपल्याकडे उपलब्ध असेल तर तो घ्या। यामध्ये आवश्यक माहिती नाव आहे, पत्ता आहे, पिनकोड आहे आणि मोबाईल आहे, किमान एवढी माहिती तरी अपेक्षित असू द्या। त्यानंतर जेंडर आहे त्यांचं, स्त्री आहे की पुरुष आहे, ही माहिती तुम्हाला कंपल्सरी भरली पाहिजे वैयक्तिक माहितीमध्ये। त्यानंतर सभासदाचा तपशिलामध्ये त्यांची माहिती आपण, म्हणजे नोंदणी दिनांक काय असेल, त्यांना आपण सभासद कधी करतो आहोत। त्यानंतर त्याच्या पुढे आहे पावती क्रमांक, पावती दिनांक। आता ही पावती क्रमांक आणि दिनांक आपण सभासद करताना त्यांना आपण सुरक्षा ठेव त्यांची घेतलेली आहे, सुरक्षा अनामत त्यांची घेतलेली आहे आणि प्रवेश फी घेतलेली आहे। म्हणजे सभासद करण्यामध्ये आपण अगोदर सभासदाची सुरक्षा अनामत व प्रवेश शुल्क घेणार आहोत, त्यानंतरच आपण त्यांना सभासद नोंदवणार आहोत। तर कुठल्या पावतीने आपण त्यांना सुरक्षा अनामत त्यांची घेतलेली आहे याची नोंद आपल्याला या ठिकाणी करायची आहे। जी काही आपण नोंद, पावती क्रमांक म्हणजे अकाउंटचं व्हाउचर असेल ते अकाउंटचं व्हाउचर नंबर आणि व्हाउचरची तारीख या ठिकाणी आपल्याला नोंद करायची आहे। किंवा पावती जर तुम्ही करत असाल तर पावती दिनांक आणि पावती क्रमांक नोंदवायचा आहे। आणि किती रुपये तुम्ही सुरक्षा अनामत घेतली होती, प्रवेश शुल्क किती घेतला होता, प्रौढ वाचक आहे की बालवाचक आहे। त्यानंतर त्याखाली कर्मचारी क्रमांक, इयत्ता आणि विभाग अशा 3 गोष्टी आहेत। या 3 गोष्टी ह्या सार्वजनिक ग्रंथालयांसाठी नाही आहेत। कर्मचारी क्रमांक हे जर सपोज एखाद्या मोठ्या कंपनीच्या संदर्भातलं ग्रंथालय असेल, उदाहरणार्थ साखर कारखाने किंवा नगरपालिकांचे ग्रंथालय असतात, तर त्यांचे कर्मचारी जर असतील तर त्यांचा कर्मचारी क्रमांक असतो, तो कर्मचारी क्रमांक नोंदवायचा आहे। हे इतर सार्वजनिक ग्रंथांना ते लागू नाही आहेत। नंतर इयत्ता आणि विभाग, जर विद्यार्थी असेल म्हणजे शाळेच्या संदर्भातलं ग्रंथालय असेल तर ते, शाळा किंवा कॉलेज असेल तर तो विद्यार्थी कुठल्या इयत्तेचा आहे, कुठल्या विभागाचा आहे त्याची नोंद करायची आहे। सार्वजनिकमध्ये आपल्याला हे लागू नाही आहे। त्यानंतर आपण सार्वजनिक ग्रंथालय आपलं आहे त्यामुळे सभासदाचा प्रकार कुठला आहे, ॲन्युअल म्हणजे वार्षिक, मासिक आणि मोफत सभासद आहे। त्यानंतर आजीव सभासद आहे का, असेल तर या ठिकाणी टिकमार्क करायची आहे। त्यानंतर आजीव सभासद असतील तर त्यांची फी किती आहे, आजीव सभासदाची ती फी या ठिकाणी नोंदवायची आहे। त्यानंतर संस्थापक सभासद असतील, म्हणजे जो सभासद आपण नोंदवतोय तो सभासद जर संस्थापक सभासद असेल तर त्याची फी किती आहे ते या ठिकाणी नोंदवायची आहे। तसेच हा सभासद जर साखळी योजनेचा सभासद असेल,
म्हणजे जिल्हा किंवा तालुका ग्रंथालयांसाठी हे उपयुक्त आहे की या ग्रंथालयांनी इतर ग्रंथालयांना सभासद म्हणून नोंद करायची आहे आणि ते साखळी योजनेचे सभासद म्हणून त्यांची नोंद करायची आहे. त्यानंतर खाली जे आपण दिले सेट पासवर्ड फॉर मेंबर लॉगिन, आता हा जो पासवर्ड आहे हे सभासद मोबाईल ॲप वापरू शकतात, त्यासाठी हा पासवर्ड आहे. त्याचप्रमाणे हे सभासद वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा पुस्तक शोध वगैरे करू शकतात, त्यांचं सर्व अकाउंट वगैरे ते तपासू शकतात. त्यानंतर त्याखाली RFID सिस्टीम इंटिग्रेशन, ही सभासदांना जर स्मार्ट कार्ड आपल्याला द्यायचं असेल तर त्याचं इंटिग्रेशन या ठिकाणी म्हणजे त्याचं संलग्नीकरण या ठिकाणी आपण या अकाउंटशी करतो आहे. या पद्धतीनं सभासदाची वैयक्तिक माहिती, सभासदाचा तपशील आणि सार्वजनिक ग्रंथालय असल्यामुळे थोडा आणखी सभासदाचा तपशील आपण या ठिकाणी नोंदवला आहे. एवढी फक्त माहिती सभासदाची आपल्याला भरायची आणि शेवटी संग्रह बटन दाबायचं आहे. सक्सेसफुल झालं आहे, मी ओके बटन दाबलेलं आहे. आता पुन्हा आपण सभासद नोंदणीमध्ये जर गेलो तर आपण जे सभासद नोंदवला आहे आपल्याला ते सभासद त्या ठिकाणी दिसतील. आता तो सभासद मला जर शोधायचा असेल तर या ठिकाणी ग्रंथालयाचं नाव आहे सर्वात सुरुवातीला, त्याच्या शेजारी सर्च म्हणून एक छोटासा चौकोन आहे, तिथं मी क्लिक केलं आणि मला जो सभासद शोधायचा आहे त्याचं मी नाव टाकलेलं आहे. मी फक्त नाव जरी टाकलं, पूर्ण नाव टाकण्याची आवश्यकता नाही, फक्त नाव किंवा आडनाव वगैरे जरी टाकलं किंवा फक्त मोबाईल नंबर वगैरे जरी टाकलं तर तो सभासद मला शोधता येईल. आता हा सभासद आपण केलेला आहे, यांचा सभासद क्रमांक आहे 275, त्यानंतर दिनांक आहे, नाव आहे आणि मोबाईल नंबर आहे. आता या माहितीमध्ये मला काही दुरुस्ती करायची असेल तर मी या ठिकाणी एडिट बटन दाबलेलं आहे आणि मला सपोज काही माहिती बदलायची आहे, सपोज मला त्यांचा फोन नंबर वगैरे टाकायचा आहे किंवा मला त्यांचा पिनकोड त्यांचा चुकीचा आहे, तो पिनकोड मला टाकायचा आहे, तर मी पिनकोड दुरुस्त केला. माझ्याकडे पॅन नंबर आहे, आधार नंबर आहे, जी काही माहिती दुरुस्त करायची ती दुरुस्त केल्यानंतर शेवटी संग्रह बटन दाबायचं आहे. यानंतर पुन्हा मी सभासदमध्ये गेलो, मला अपेक्षित माहिती मी दुरुस्त करून घेतली, पुन्हा मी ते सभासद शोधला आहे. आता या सभासदांचं मला पूर्ण अकाउंट जर बघायचं असेल तर मी या ठिकाणी त्यांच्या नावावरती क्लिक करतोय. आता या ठिकाणी दिसतंय की सभासदाचं नाव आहे, त्यांचा फोटो आपण घेतला असेल तर त्यांचा पत्ता काय आहे, त्यांची जन्मदिनांक, भ्रमणध्वनी काय असेल, आधार नंबर वगैरे काय असेल, त्यांचा सभासद क्रमांक या ठिकाणी दाखवतोय. या पद्धतीने सभासदाचं आपल्याला अकाउंट पूर्णपणे दिसतंय. त्यानंतर इथं सभासद निर्लेखन असं एक बटन दिसतंय, सभासद शुल्क एक बटन दिसतंय. म्हणजे या सभासदाला जर निर्लेखित करायचं असेल, आपल्याला त्यांचं अकाउंट आपल्याला बंद करायचं असेल तर सभासद निर्लेखन बटन दाबायचं आहे. सभासदाचं शुल्क जर घ्यायचं असेल तर आपल्याला शुल्कच बटन दाबायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी ग्रंथ आणि नियतकालिक असे 2 पर्याय आहे. तर ग्रंथमध्ये गेल्यानंतर ग्रंथासंदर्भातले व्यवहार, त्या सभासदाला आपल्याला जे ग्रंथासंदर्भातले व्यवहार करायचे ते या ठिकाणी दिसतील. ग्रंथ देवघेव करायचं असेल तर ग्रंथ देवचं बटन या ठिकाणी दाबायचं आहे. आता आपण एक ग्रंथ त्यांना नोंदवूया. या पद्धतीनं आपण सपोज 100 नंबरचा ग्रंथ आपल्याकडे आहे, त्यांना दिलं आहे. हे पुस्तक आपल्याला त्यांना द्यायचं आहे, या तारखेला आपण ते पुस्तक देतो आहोत. हस्ते टाकायचं आहे, शेरा टाकायचा आहे आणि संग्रह बटन दाबायचं आहे. हे पुस्तक आपण त्यांना दिलेलं आहे. याला क्लोज केलं आहे. पुन्हा या ठिकाणी रिफ्रेश बटन दाबलं मी तर त्यांचं अकाउंट पुन्हा रिफ्रेश होतं आहे. पुन्हा मी ग्रंथमध्ये गेलो तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय की आपण त्यांना पुस्तक दिलं होतं, कुठलं पुस्तक दिलं होतं, कधी दिलं होतं, पुस्तकाचं नाव आणि नंबर या ठिकाणी दिसतोय. आणि शेवटी एडिट, डिलीट आणि हे ग्रंथ घेवचं बटन आहे. तुम्हाला या देवच्या नोंदीमध्ये बदल करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिटचं बटन दाबू शकता, डिलीटचं बटन तुम्ही दाबू शकता जर तुम्हाला ती नोंदच डिलीट करून टाकायची असेल तर, आणि ग्रंथ घेवचं बटन आहे शेवटी, हे बटन तुम्ही दाबू शकता जर तुम्हाला ते पुस्तक परत घ्यायचं असेल तर. आता या पद्धतीनं मला सपोज हे पुस्तक परत घ्यायचं आहे तर मी या ठिकाणी रिटर्नचं बटन दाबलं तर देवचा तपशील तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय डाव्या कोपऱ्यामध्ये आणि उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ग्रंथ घेवचा तपशील तो विचारतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला पुस्तक कोणत्या तारखेला घ्यायचं आहे, त्यांचा दंड किती आहे ते कॅल्क्युलेट करून त्यांनी दाखवला आहे. दंड कशाप्रमाणे कॅल्क्युलेट झाला त्याचा एक थोडासा सारांश त्याने दाखवला आहे. त्यानंतर हस्ते आणि शेरा आणखी 2 पर्याय आहे. हस्ते म्हणजे याचा अर्थ की जे सभासद आहेत ते स्वतःनं पुस्तक परत करतायत तर त्यांनी त्यांच्या मुलाला वगैरे पाठवलं किंवा इतर कोणाला पाठवलं असेल पुस्तक परत करायला तर हस्तेमध्ये त्यांचं नाव नोंदवायचं आहे.
आणि शेवटी संग्रह बटन दाबायचं आहे. तर हे पुस्तक संग्रह झालं. तर मी पुन्हा पाठीमागे येऊन रिफ्रेश बटन दाबलं तर आपण आता ग्रंथमध्ये बघाल तर त्यांच्या नावावर जे पुस्तक होतं आता ते पुस्तक नाही आहे, कारण ते पुस्तक परत आलेलं आहे. आता या सभासदाचा देव इतिहास जर आपल्याला बघायचा असेल तर देव इतिहास बटन दाबायचं आहे. म्हणजे त्या सभासदाने आत्तापर्यंत कुठले पुस्तकं घेतलेत आणि कुठले पुस्तकं परत केलेत, किती पुस्तके शिल्लक आहे याचा एकूण तपशील आपल्याला तो या ठिकाणी दाखवेल. पूर्ण एक यादी दाखवतोय. त्यानंतर मी आता बॅक बटन दाबल्यानंतर पुन्हा आता नियतकालिकांचं काम आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. नियतकालिका जर द्यायची असतील तर या ठिकाणी तुम्ही देव बटन दाबा. नियतकालिका देण्यासाठी फक्त क्रमांक जरी आपण नोंदवला, या तारखेला आपण करतोय. त्यानंतर ग्रंथालयातच जर वाचायला देत असाल आपण तर ग्रंथालयातील वाचन म्हणून टिकमार्क करायची, म्हणजे त्याच दिवशी द्यायचं आणि त्याच दिवशी परत घ्यायचं आहे. ग्रंथालयात बसूनच पुस्तक वाचायला द्यायचं किंवा नियतकालिक वाचायला द्यायचं, म्हणजे ग्रंथालयातील वाचन. त्यानंतर हस्ते जर स्वतः सभासद उपलब्ध नसतील पुस्तक घेण्यासाठी तर जो व्यक्ती आलाय त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी नोंदवायचं आहे आणि शेवटी संग्रह बटन दाबायचं. या पद्धतीनं आपण नियतकालिका त्यांना दिलेलं आहे. मी अकाउंट रिफ्रेश केलं आहे. नियतकालिका आपण बघतात आता त्यांच्या नावावरती एक सकाळ म्हणून नियतकालिका आहे. पुन्हा हे जर परत घ्यायचे असेल तर या ठिकाणी शेवटी एडिट डिलीट आणि नियतकालिका परत असं नियतकालिका घेऊचं एक बटन आहे. हे बटन दाबलं की आपल्याला नियतकालिका परत घेता येईल. कुठल्या तारखेला घेतोय, हस्ते काय आणि या शेरा काय जर असेल तर या 3 बाबी फक्त नोंदवायच्यात आणि शेवटी संग्रह बटन दाबायचं आहे. संग्रह झालं आहे. मी पुन्हा बॅक आलो, रिफ्रेश केलं आहे. आता त्यांच्या नावावरती नियतकालिका नाही दिसत आहे. या पद्धतीने त्यांचा नियतकालिक इतिहास जर बघायचा असेल तर या ठिकाणी फक्त देव इतिहासवर क्लिक करायचं आहे. या पद्धतीनं सभासदांचं अकाउंटवर मध्ये जाऊन आपल्याला सभासदासंदर्भातले सर्व कामं या ठिकाणी करता येतील. त्यानंतर आपण बघूयात त्यांचं जर आपल्याला शुल्क घ्यायचं असेल तर उदाहरणार्थ मी शुल्क बटनवर क्लिक केलं आहे. यामध्ये पावती क्रमांक हा ऑटोमॅटिक येईल. पावती दिनांक हा तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी नोंदवू शकता. त्यानंतर शुल्क प्रकार घ्यायचा आहे. शुल्क प्रकारमध्ये 4 प्रकार आहेत. वार्षिक आहे, मासिक आहे, नियतकालिका शुल्क आणि अभ्यासिका शुल्क. यापैकी मला सपोज वार्षिक शुल्क घ्यायचं आहे. मी घेतलं 120 रुपयांची नोंद करतोय आणि मला वर्ष नोंदवायचं आहे, कुठल्या वर्षापासून यांची सेवा सुरू झालेली आहे त्या वर्षाची मी नोंद 1/4 ते 31/3 या पद्धतीनं मला ती त्यांची वर्गणी मी घेतलेली आहे आणि संग्रह बटन क्लिक करणार आहे. तर वर्गणी घेताना तुम्हाला जर तुम्ही वार्षिक शुल्क घेत असाल त्याचप्रमाणे नियतकालिका शुल्क घेत असाल आणि अभ्यासिका शुल्क जर घेत असाल तर त्यात प्रत्येकाची पावती ही वेगळी बनवायची आहे. म्हणजे वार्षिक शुल्क घेताय तर मी त्यांचा कालावधी पण टाकणार आहोत. वार्षिक शुल्काचा कालावधी, सेवा कालावधी काय असेल. त्यानंतर नियतकालिका शुल्क जर मी घेतोय तर नियतकालिका शुल्काचा कालावधी काय असेल. अभ्यासिका शुल्क जर घेतोय तर अभ्यासिका शुल्काचा कालावधी काय असेल. या तिघांचाही कालावधी वेगळा असू शकतो. म्हणजे एखाद्या सभासदांनी पुस्तक घेण्यासाठी वार्षिक शुल्क भरलं, परंतु अभ्यासिकेचे शुल्क त्यांनी 3च महिन्याचं भरलं, त्यांना 3च महिने अभ्यासिकेची सेवा घ्यायची आहे. किंवा नियतकालिके हे त्यांनी फक्त 4 महिन्याचंच शुल्क भरलं, 4 महिन्यासाठीच त्यांना नियतकालिकांची गरज आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाची पावती ही स्वतंत्र करायची आहे. आणि आता वार्षिक शुल्काची आपण ही पावती केली आहे. मी आता संग्रह बटन दाबतो. या पद्धतीने ही पावती झालेली आहे. ही पावती आपण केलेली आहे. या पावतीमध्ये आपण बघता वार्षिक शुल्क 120 रुपये आपण घेतलं होतं. 1/4/24 ते 31/3/25ची ही पावती आहे. या पावती क्रमांकावर मी क्लिक केलं की मला पावती डाउनलोड करता येईल. त्याची PDF डाउनलोड होईल. या पद्धतीने आपण बघू शकता ही पावती डाउनलोड झालेली आहे. ही पावती आपल्याला प्रिंट करायची आहे आणि सभासदांना द्यायची आहे. त्यानंतर आपण पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता आपण सभासद नोंदणी केली आहे, सभासदांचं अकाउंट पण आपण बघितलं आहे. त्या सभासदाची यादी आपल्याला सपोज जर डाउनलोड करायची असेल तर यादी कशी डाउनलोड करणार आहेत. मी सभासद नोंदणीमध्ये गेलो आहे. सभासदमध्ये सभासद नोंदणी आणि त्यानंतर मी निवडा बटन दाबलेलं आहे. या निवडा बटनमध्ये मला नोंदणी दिनांक टाकायची की या तारखेपासून या तारखेपर्यंत जे नवीन सभासद झाले त्यांची यादी काढायची किंवा सर्व सभासदांची मला यादी काढायची असेल तर
त्यानंतर मला कार्यरत किंवा आजीव किंवा संस्थापक सभासदांचीच फक्त यादी काढायची असेल तर मी प्रकार सर्व निवडला. त्यानंतर मला यादी काढायची की अभिलेख काढायचा आहे. यादी ही उभी येते A4 साईजच्या पेजवरती उभी येते आणि अभिलेख हा A4 साईजवरती आडवा येतो, म्हणजे त्यामध्ये अधिक तपशील दाखवलेला असतो. तर आपण सध्या यादी काढूयात. डाउनलोड बटन मी दाबलं आहे, तर डाउनलोड बटन दाबल्यानंतर मला PDF मध्ये मिळेल. या पद्धतीनं सभासद यादी आपल्याला बघायला मिळते. सभासद क्रमांक, सभासदाचे नाव, पत्ता, नोंदणी दिनांक आणि स्त्री आहे की पुरुष आहे असा एकूण तपशील तुम्हाला सभासदाचा या ठिकाणी बघायला मिळतील. तुम्हाला 6 पानाची ही यादी आहे. स्क्रोल करून तुम्हाला खाली पण जाता येईल. शेवटच्या पानावर आपण जाऊयात. म्हणजे 165 सभासद आहेत. जे सभासद आपण आत्ता नोंदवलेत त्यांचं नाव शेवटी तुम्हाला इथं दाखवते या पद्धतीनं. ही आहे सभासद यादी. त्यानंतर तुम्हाला सभासदांचं आपण नोंदणी केली, अकाउंट केलं, त्यानंतर सभासद निर्लेखित केलेले सभासद आपल्याला जर बघायचे असतील तर निर्लेखनवरती क्लिक करायचे. आत्तापर्यंत किती सभासदांचं आपण निर्लेखन केलेलं आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. ही पूर्ण यादी बघायला मिळेल या ठिकाणी. यादी जर डाउनलोड वगैरे करायची असेल तर पुन्हा निवडा बटन दाबायचे. दिनांक सर्व घेतले मी आणि इथं डाउनलोड बटन दाबायचे, म्हणजे PDF रिपोर्ट डाउनलोड होईल त्यांचा. निर्लेखित सभासद आहेत. सभासद निर्लेखांची यादी स्वेच्छेने सोडून गेले होते या पद्धतीने. आता सभासद निर्लेखित कसं करायचं हे पण आपण एक छोटंसं प्रात्यक्षिक त्याचं बघूया. मी पुन्हा सभासद नोंदणीवरती आलो आहे आणि मला जे सभासद निर्लेखित करायचे होते त्यांचं मी नाव या ठिकाणी टाकतो. मी त्यांच्या नावावरती क्लिक केलं. अकाउंट त्यांचं ओपन होईल. यामध्ये आपल्याला सुरुवातीला सभासद निर्लेखन म्हणून दाखवते. याच्यावरती क्लिक केलं. आता निर्लेखन करताना ते कधी निर्लेखित झाले, निर्लेखाचं कारण काय आहे आणि शेरा काय आहे, शेरा काही इन केस असेल तर. म्हणजे कारण काय आहे की स्वेच्छेने गेलेत ते, आणि शेरामध्ये तुम्ही टाकू शकता की फी बाकी नाही, असं सपोज मी उदाहरणार्थ शेरामध्ये टाकलं आणि मी संग्रह केलं. हे आता सभासद निर्लेखित झालेले, म्हणजे यांना सर्व ग्रंथालयीन सेवा आता यांच्या बंद झालेल्या आहे. यांना आपण ग्रंथ देवघेव करू शकत नाही, यांचे फी वगैरे काहीच घेऊ शकत नाही. आता हे यांचं मला सभासद निर्लेखनमध्ये तपशील बघायचं असेल तर ही सभासदमध्ये निर्लेखन बटन दाबलं आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता की 275 क्रमांकाचे सभासद आहेत. त्यांचं नाव आहे, बाद कधी झालेत आणि कारण काय आहेत, ते स्वेच्छेने बाद झालेत. तर या पद्धतीनं आपण त्यांचे निर्लेखन बघू शकता. तर यांच्यामध्ये काही आपल्याला तपशीलमध्ये बदल करायचा असेल तर पुन्हा इथं एडिट आणि डिलीटचे बटन आहे, ते आपण दाबू शकता. डिलीट म्हणजे हे सपोज हे सभासद नव्हते, चुकून दुसरेच आपण सभासद निर्लेखित केले तर तुम्ही यांची नोंद डिलीट करू शकता आणि पुन्हा नवीन जो सभासद तुम्हाला पाहिजे त्यांना निर्लेखित करायचं असेल तर निर्लेखित करू शकता. असं एडिट आणि डिलीट काही दुरुस्ती करायची असेल तर त्यासाठी एडिट आणि डिलीट बटन दिलेलं आहे. या पद्धतीनं आपण सभासद निर्लेखन, सभासद नोंदणी, सभासद अकाउंट, सभासदांचं निर्लेखन, वर्गणी तपशील वगैरे या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. त्यानंतर ग्रंथ देव सारांश जो आहे, कुठल्या सभासदांनी किती पुस्तकं वाचलेली आहेत याचा एक सारांश आपल्याला तो दाखवतो. उदाहरणार्थ हे 1 नंबरचे सभासद जे आहेत यांनी 30 पुस्तकं आत्तापर्यंत वाचलेली आहेत. 2 नंबरचे सभासद जे आहेत त्यांनी 28 पुस्तकं वाचलेली आहेत. तसेच हे 3 नंबर सभासद त्यांनी सुद्धा 28 पुस्तकं. असं कुठल्या वाचकाचं वाचन आहे, कसं आहे, त्याचा हा तपशील आहे एकूण आपल्याला या ठिकाणी बघता येईल. म्हणजे सर्वाधिक वाचन करणारा सभासद कुठला, त्यांची ही यादी आपल्याला या ठिकाणी बघता येईल. असं हे ग्रंथदेव सारांश आहे सभासदाप्रमाणे. तर या पद्धतीनं आपण सभासद नोंदणी कशी करायची, सभासदासंदर्भातले काम कसं करायचं, वर्गणी तपशील वगैरे कसं घ्यायचं हे आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.